तृतीय स्कंध 11वा अध्याय 16वा श्लोक 16वा नाही 18वा. मैत्रेय उवाच कृतं त्रेताद्वापरञ्च कलिश्चेति चतुर्युगं दिव्यैर्द्वादशभिर्युक्वर्षैः सावधानं निरूपितम्. मैत्रेय विदुराला कालगणना सांगतायत. कालगणना किती सूक्ष्म सांगितली. एक परमाणु इतकं अंतर जायला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला एक परमाणु काल म्हणतात. इथून वर्षापर्यंत सांगितली. 11वा 18वा श्लोक. मैत्रेय म्हणाले, विदुरा आता युगकल्पना सांगतायत. कळलं का? 4 युग आहेत. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. त्यापैकी कृतयुग म्हणजे सत्ययुग. लक्षात का? ही 4 युगे ही देवांच्या 12,000 वर्षापर्यंत राहतात. याची जी कल्पना आहे ती अशी आहे, आजच्या भाषेत सांगतो. कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. कळलं का? त्यातले 5,000 वर्ष झाली फक्त. त्या लोक मध्य थापा मारते, जग बुडणार आहे, अमकाय तमकाय, काळजी करू नका. 4,27,000 वर्षांनी जग बुडणार आहे. तोपर्यंत तुमचे आमचे हजारो जन्म होऊन जातील. कलियुगाच्या दुप्पट आहे द्वापर युग. 4,32,000 दुप्पट 8,64,000. तिप्पट आहे त्रेतायुग. तिप्पट किती झालं? 12,96,000 झालं. आणि चौपट आहे सत्ययुग. 17,28,000. या सगळ्याची बेरीज होते 42,28,000 होते. 4 युगाची बेरीज. ही 4 युग 71 वेळा फिरली म्हणजे एक मन्वंतर होतं. आणि मन्वंतर 14 झाली म्हणजे एक कल्प होतो. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्यातला एक दिवस. असं ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्षाचं. ते झालं म्हणजे त्रैलोक्य नष्ट होतं. तेवढीच रात्र, एक कल्पा एवढीच रात्र, आणि मग पुन्हा सृष्टी निर्माण होते. अशी ही कालगणना आहे. प्रत्येक युगाचा धर्म वेगळा आहे. धर्मश्चतुष्पान् मनुजान् कृते समनुवर्तते सएवान्येष्वधर्मेण वेतिपादेन वर्धताम्. चतुर्युगामध्ये धर्म 4 चरणांनी युक्त असतो. मग इतर युगामध्ये हळूहळू अधर्म वाढत जातो. मग धर्माचा एक एक चरण कमी होतो. आणि मग त्रैलोक्याच्या बाहेर महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत 1,000 चतुर्युगाचा एक दिवस असतो. म्हणजे 4 युग 1000 वेळा फिरल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढीच रात्र. आणि मग पुन्हा जग निर्माण होतं. या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. एका कल्पामध्ये मगाशी सांगितलं किती मनु होतात? 14 मनु होतात. त्याला मन्वंतर म्हणतात. प्रत्येक मनु 71 चतुर्युगापेक्षा थोड्या अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनु, राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र, गंधर्व हे वेगवेगळे असतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये इंद्र वेगळा असतो. ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे.
त्यामध्ये तिन्ही लोकाची रचना होते आणि पशु पक्षी मनुष्य पितर देवतांची उत्पत्ती होते. मनु वगैरे रूपाने भगवानच प्रकट होतात आणि विश्वाचं रक्षण करतात. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा सगळी सृष्टी लीन होते, ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये लीन होते. शेषाच्या मुखातून अग्नी निघतो आणि तिन्ही लोक जळू लागतात. त्याच्या तापाने व्याकुळ झालेले भृगु आदी ऋषी महरलोकातून जनोलोकात जातात. प्रलय काळामध्ये प्रचंड वादळ होतं, सातही समुद्र उचलून येतात आणि त्रैलोक्याला बुडवून टाकतात. मग भगवान शयन करतात आणि पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र संपली की पुन्हा ते जागे होतात. आता काय झाले, ब्रह्मदेवाचा एक परार्ध द्विपरार्ध आहे ना, अथ ब्रह्मणः द्वितीये परार्धे, पूजा करताना संकल्प म्हणतो का नाही. आता ब्रह्मदेवाचा दुसरा पदार्थ आहे. कल्प कोणता आहे, श्री श्वेतवाराह कल्पे. आता कल्प आहे श्वेतवाराह. पहिला कोणता होऊन गेला, पाद्मकल्प होऊन गेला. पाद्म म्हणजे पद्म म्हणजे कमळ, कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला म्हणून त्याला पाद्मकल्प म्हणतात. श्वेतवाराह म्हणजे या कल्पाच्या सुरुवातीला वराह अवतार झाला म्हणून श्वेतवाराह कल्प म्हणतात. ब्रह्मदेवाची 50 वर्ष झाली म्हणजे त्याला एक परार्ध म्हणतात. गणितामधला परार्ध वेगळा आहे. गणितामधला परार्ध म्हणजे एकावर 17 शून्य. कुठं आहे, मास्तरला सुद्धा अंकगणित येत नाही. आता हे आम्ही चौथीत शिकलोय मराठी. एकम दशम, दशम पासून शून्य सुरू होतो. एकम दशम शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निखर्व महापद्म शंकू जलदी अंत्य मध्य परार्ध. 17 शून्य. तरी मी गणिताचा मास्तर नाही, मी भाषेचा मास्तर आहे. पण मराठी शाळेत जे पाठ करून घेतले गुरुजींनी ते अजून जिवंत आहे. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा जिवंत आहे ती. आता शिक्षकच तशी होती. चुकरे की खाडकर मुस्करात मारायची, साध्या नाही वाटतं. आत्ता मारलं की पोलीस स्टेशनला जातात मास्तरने मारलं म्हणून. तेव्हा अशा प्रकारचे ब्रह्मदेवाचा एक परार्ध झालेला आहे. पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा कल्प झाला. त्यात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, त्याला शब्दब्रह्म म्हणतात. परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला त्याला पाद्मकल्प म्हणतात. त्यामध्ये कमळ प्रकट झालं. आता दुसरा जो कल्प चालू आहे त्याला वाराह कल्प असं म्हणतात. आणि 2 परार्धाचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाची 100 वर्ष. आणि एवढा काळ विश्वात्मक परमेश्वर आहे त्याचा एक निमिष आहे म्हटले. निमिष म्हणजे डोळे झाकायला आणि उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढा काळ म्हणजे ब्रह्मदेवाची 100 वर्ष. बोला, अशा प्रकारे ही कालाची सगळी चर्चा या ठिकाणी परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काळ सर्व समर्थ असून भगवंतावर त्याची सत्ता चालत नाही, पण सृष्टीवर चालते. हा जो ब्रह्मांड कोश आहे त्याचा विस्तार 50 कोटी योजन आहे. एक योजन म्हणजे 8 मैल म्हणजे साधारणपणे 12 किलोमीटर झाला. 50 कोटी गुणिले 12 इतकं ब्रह्मांड कोश आहे हा सगळा. चारी बाजूनी याला 10 पट अशी 7 आवरण आहेत. आणि हा ब्रह्मांड कोश भगवंताच्या दृष्टिकोनातून परमाणू एवढा आहे.
इतकं विश्वाची व्याप्ती आहे. म्हणजे पृथ्वीच्या मानाने कण जेवढा आहे तेवढा विश्वाच्या मानाने पृथ्वी नाही. आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव नावाचा एक निबंध लिहिला आहे. त्यात त्यांनी असे म्हटलंय की पृथ्वी आपल्या सगळ्या ग्रहासह सूर्यासह जरी नष्ट झाली तरी पृथ्वीवरचा एक कण गेल्यावर पृथ्वीला चुकल्यासारखं वाटतं का? तसं विश्वाच्या देवाला पृथ्वी सूर्यमंडळासह नष्ट झाली तरी त्याला काही वाटणार नाही. एक कण गेला, इतकं विश्व मोठं आहे. आणि आजच्या विज्ञानाने सुद्धा सांगितलेलं आहे की विश्वाचा अंत लागलेला नाही. म्हणून सगळं जे विज्ञान आहे ते आपल्यापाशी येऊन थांबलंय आता. अनादि आणि अनंत आहे परमेश्वर, हे जे वर्णन आहे तेच योग्य आहे. मैत्रेय उवाच 12वा अध्याय. इति ते वर्णितक्षत्तः कालाख्य परमात्मनः महिमा वेदगर्भोऽथ यथा साक्षी निबोध मे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, तुला भगवंताचा कालरूप महिमा मी सांगितला. आता ब्रह्मदेवानी कशी सृष्टी निर्माण केली ती ऐक. पहिल्यांदा अविद्या निर्माण केली. त्या अविद्यामध्ये तम, मोह, महामोह, तामिश्र आणि अंधतामिश्र या अज्ञानाच्या 5 वृत्ती निर्माण केल्या. पण ही पापमय सृष्टी निर्माण झाल्यावर त्यांना समाधान झालं नाही. म्हणून ब्रह्मदेवानी भगवंताचं ध्यान करून मन पवित्र केलं आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली. काहीही निर्माण करताना वाईट पहिल्यांदा निर्माण होतं. जीवनाच्या सुद्धा आपल्या दुःख पहिल्यांदा वाटायला येतं, सुख नंतर येतं. मग ब्रह्मदेवानी चांगली सृष्टी निर्माण करण्याचा निश्चय केला आणि पहिल्यांदा सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे ऋषी निर्माण केले. आणि त्या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, मुलांनो, तुम्ही प्रजा उत्पन्न करा. पण हे सनतकुमार जन्मताच निवृत्तीपरायण होते, म्हणजे वैराग्य संपन्न होते, भगवत चिंतनामध्ये तत्पर होते. म्हणून ते म्हणाले, आम्ही सृष्टी निर्माण करणार नाही, आम्ही ब्रह्मचारी राहणार. त्यांचं कुमारवय कायम आहे. कुमारवय म्हणजे 7-8. त्यांचं वय वाढतच नाही. आणि आजही विज्ञान असं सांगतं की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेल्यावर माणसाचं वय वाढत नाही. त्याला काळ स्पर्शत नाही ना. पृथ्वीचं चक्र आहे म्हणून दिवस रात्र आहेत, विज्ञानाने मानले आज. तेव्हा आपली आज्ञा मुलांनी मानली नाही म्हणून ब्रह्मदेवाला अतिशय क्रोध आला. क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो क्रोध ब्रह्मदेवाच्या भुवयातून बाहेर पडला आणि त्यातून लाल रंगाचा एक बालक निर्माण झाला. तो रडायला लागला. म्हणून त्याला रुद्र, हे न रुद्र शब्दाचा अर्थ आपण आता भयानक म्हणतो, पण रुद्र म्हणजे रडणारा असा अर्थ आहे. रुद्र म्हणजे रडणे. तो रडायला लागला म्हणून त्याला रुद्र नाव दिलं. तो म्हणाला ब्रह्मदेवाला की जगतपिता विधाता, माझी नावं आणि राहण्याची ठिकाणं सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, अरे रडू नकोस, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. तरी तो रडायला लागला म्हणून त्याला नाव दिलं, प्रजा तुला रुद्र नावाने संबोधतील. तुला राहायची ठिकाणं देतो म्हणले. कुठं? हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप या ठिकाणी तू राहशील. तुला नावं पाहिजेत ना,
मन्यू मन महिनस महान शिव ऋतध्वज उग्ररेता भव काल वामदेव आणि धृतव्रत. तुला पत्नी म्हणून धी वृत्ती उशना उमा नियुत सर्पी इला अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा. तुझी नावं सांगितले, तुला स्त्रिया दिल्या, तुला राहायला जागा दिली. आता तू असं कर म्हणले, तू प्रजा निर्माण कर. ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन त्यांनी आपल्यासारखीच प्रजा निर्माण केली. असंख्य समुदाय रुद्राने निर्माण केले आणि ते सगळे वाईट निर्माण झाले. जगाचं भक्षण करू लागले, दिशांचं भक्षण करू लागले. त्या ब्रह्मदेव म्हणाले, आता तू प्राण्यांना सुखी करण्याकरता तप कर. तुझी सृष्टी रचना बास झाली, नको आम्हालाही. मैत्रेय म्हणाले, ब्रह्मदेवानी आज्ञा केल्यावर रुद्र म्हणाला, ठीक आहे. आज्ञा शिरसावन्य मानली, ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा घातली आणि तो रुद्र तपश्चर्या करण्याकरता निघून गेला. म्हणजे दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला सृष्टी निर्माण करण्याचा. पहिल्यांदा सनतकुमाराला निर्माण केलं, ते ब्रह्मचर्य राहिले. नंतर रुद्र निर्माण झाला, त्याच्यातून वाईट प्रजा निर्माण व्हायला लागली. त्यानंतर भगवंतानी म्हणजे ब्रह्मदेवानी सृष्टीच्या उत्पत्तीकरता संकल्प केला आणि त्याला 10 पुत्र झाली. ही सगळी मानस प्रजा आहे, लक्षात ठेवा. पहिली 10 मुलं कोणती? मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. ही ब्रह्मदेवाची 10 मुलं मानस प्रजा आहे. कारण असं आहे, प्रत्येक माणसाचा आपण जर वंश शोधायला गेलो, याचा बाप कोण, त्याचा बाप कोण, त्याचा बाप कोण, त्याचा बाप कोण, संपणारच नाही. म्हणजे शेवटला जो कोणी आहे तो बिनबापाचा असला पाहिजे असं म्हणावंच लागतं ना. नाही तर मग त्याचा बाप कोण सुरू झालं की थांबतच नाही. ती हजारो वेळा जरी तुम्ही म्हणला ह्याचा बाप कोण सांगितलं तरी पुढं. म्हणजे पहिला जो कोणी असेल तो ब्रह्मदेव आहे. त्याच्यापासून निर्माण झाली ही प्रजा, ही मानस प्रजा आहे, मनातून निर्माण झाली. आता त्याच्या रूपक केलंय. नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वशिष्ठ प्राणापासून, भृगु त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानापासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यापासून आणि मरीची मनापासून निर्माण झाली. उजव्या स्तनापासून धर्म निर्माण झाला, ज्याच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले. पाठीपासून अधर्म निर्माण झाला आणि अधर्मापासून मृत्यू निर्माण झाला. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुव्यापासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवता सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापाचे निवासस्थान निर्रती निर्माण झाली. आणि तिथून मात्र पहिला जो कर्दम ऋषी निर्माण झाले. सावलीपासून देवहूतीचे पती कर्दम निर्माण झाले. म्हणजे सगळी सृष्टी ब्रह्मदेवाच्या शरीरापासून आणि मनापासून निर्माण झाली. विदुरा, ब्रह्मदेवाला एक कन्या झाली सरस्वती, पण ती स्वतः वासनाहीन जरी असली तरी तिला पाहून ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. तेव्हा मुलांनी विश्वासात घेऊन ब्रह्मदेवाला समजावलं की हे पाप आहे, हे शोभत नाही. आणि मग तरीसुद्धा कामवेगाला तो आवरू शकला नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा काम जिंकता आला नाही, तर सामान्य माणसाला तो कसा जिंकता येईल? ब्रह्मदेवानी
मुलांनी त्यांची कान उघाडणी केल्यामुळे ते लज्जित झाले आणि या शरीरामध्ये ही वाईट वासना निर्माण झाली म्हणून शरीराचा त्याग केला. त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या आणि त्याच्यापासून धुकं आणि अंधार झाले. हे सगळं रूपक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे धुकं आणि अंधार वाईट वासनेपासून निर्माण झाली असा अर्थ घ्यायचा, रूपक सोडवायचं ते. मग ब्रह्मदेव पुन्हा विचार करू लागले, पुन्हा दुसरा जन्म घेतला आणि विचार करू लागले की सगळ्या लोकाची रचना मी कशी करू. त्यांच्या 4 मुखातून 4 वेद निर्माण झाले. नंतर उपवेद, न्यायशास्त्र, नंतर 4 ऋत्विज, एक होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा. नंतर 4 आश्रम, धर्माचे 4 चरण, हे सगळं मुखापासून निर्माण झालं. त्या विदुराने विचारलं की हे ब्रह्मन, कोणत्या मुखातून कोणती वस्तू त्यांनी निर्माण केली, कोणत्या शरीरातून. मुखापासून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4 दिशा निर्माण झाल्या. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाची रचना केली. नंतर शस्त्र म्हणजे होत्याचे कर्म, होता नावाचा एक ऋत्विज असतो यज्ञामध्ये, त्याला होता म्हणतात. होतृ असा मूळ शब्द आहे त्याचा. होता म्हणजे तो होता, क्रियापद नाहीये. होता म्हणजे शस्त्र धरणारा यज्ञामध्ये. इज्जा म्हणजे अध्वर्याचं कर्म, स्तुती म्हणजे उद्गात्याचं कर्म, प्रायश्चित्त म्हणजे ब्रह्माचं कर्म. ही 4ची रचना केली. नंतर आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद हे 4 उपवेद निर्माण केले. नंतर 4 मुखापासून इतिहास पुराणाची आणि 5वा पुराणरूपी 5वा वेद केला. पुराणाला 5वा वेद म्हटले. नंतर यज्ञ निर्माण केले. नंतर धर्माचे 4 पाय म्हणजे 4 भाग धर्माचे कोणते, विद्या, दान, तप आणि सत्य म्हणजे धर्म. नंतर आचरणासह 4 आश्रम निर्माण केले. नंतर सावित्र, प्राजापत्य, ब्राह्मण आणि बृहत असे ब्रह्मचार्याचे प्रकार निर्माण केले. वृत्ती, वार्ता, संचय, शालीन आणि शलोंश या 4 वृत्ती गृहस्थाश्रमाच्या निर्माण केल्या. हे तर पुढे येणार आहे, काळजी करू नका. वानप्रस्थाच्या वालखिल्य, औदुंबर, फेनप आणि वैखानस हे 4 भेद निर्माण केले. आणि संन्यासाश्रमाचे 4 प्रकार, कुटीचक, बौहुदक, हंस आणि निष्क्रिय म्हणजे परमहंस हे भेद निर्माण केले. नंतर 4 वृत्ती, अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती या मुखापासून निर्माण झाल्या. हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला. रोमापासून म्हणजे शरीरातले जे केस आहेत त्यापासून उष्णिक, गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, जगती, पंक्ती, बृहती हे छंद निर्माण झाले. हे मूळ छंद आहेत. छंद म्हणजे काव्याची रचना. त्यानंतर अक्षर निर्माण झाली. क वर्गादी 5 वर्ग कचे कोणते, क, च, ट, त, प. प्रत्येकात 5 अक्षर, क, ख, ग, घ, ङ, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, ट, ठ, ड, ढ, ण 25. एबीसीडी येते. हे येते का? आपल्या भाषेमध्ये किती अक्षर आहेत, कुठे येते? हे आमचं 3री 4थीत पाठ करून घेतलंय गुरुजीनं मराठी शाळेत. आता MA ला मराठी घेतलेल्या गाढवाला सुद्धा काही येत नाही यातलं. विचार बरं त्यानं येतंय का काही. त्यानंतर इंद्रियाचे उष्म वर्ण म्हणजे श, 2 शचा उच्चार देत नाही कोणाला. श शामृगाचा आणि श षटकोनाचा. 2 शचे उच्चार वेगळे आहेत. कसे? श दातातून आहे, श टाळूला लावायचं. कुठे? दोन्ही श सारखेच. ते गुरुजीनं समोर घोटून घ्यावं लागतं आणि चुकलं की मुस्काळात द्यायला लागते म्हणजे येतं.
आम्ही खाल्ल्यात म्हणून अजून येते आम्हाला. 75व्या वर्षी सुद्धा पाठ आहे सगळं. श श स ह य र ल व हे वर्ण निर्माण झाले सगळे. नंतर स्वर निर्माण झाले, सप्तस्वर. निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत आणि पंचम. सारे गम पद निसा. ब्रह्मदेव हे शब्दब्रह्म स्वरूप आहेत. ते ओंकार रूपाने व्यक्त होतात. त्यांच्या पलीकडे परब्रह्म आहे. नंतर इंद्रादी देवता निर्माण केले. ब्रह्मदेवानी दुसरं शरीर धारण करण्याचा विचार जेव्हा केला आणि पाहिलं की मरीची वगैरे ऋषी आपण निर्माण केले, त्यांच्यापासून सृष्टीचा विस्तार काही झाला नाही. सतत प्रयत्न करून सुद्धा प्रजेची वृद्धी होत नाही. काहीतरी विघ्न येत आहे. म्हणून ब्रह्मदेव जेव्हा विचार करायला लागले, त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. एका भागातून पुरुष प्रगट झाला आणि एका भागापासून स्त्री प्रगट झाली. अर्ध्या भागातून जो पुरुष प्रगट झाला तो मनु, आणि शरीराच्या अर्ध्या भागापासून जी स्त्री प्रगट झाली ती त्याची बायको म्हणजे कोण? शतरूपा. आणि तेव्हापासून पुरुष आणि स्त्रीपासून संतती निर्माण व्हायला लागली. म्हणून पहिला मानव कोण? मनु. मनुपासूनच मानव शब्द झालाय. आपण मानव का? मनुची संतती म्हणून आपण मानव. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनुला शतरूपेपासून 5 संतानं झाली. त्यात 2 मुलं. कोण? प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि 3 मुली, आकुती, देवहूती आणि प्रसूती, अशा 3 कन्या. मनुनी आकुती रुची ऋषीला दिली, देवहूती कर्दम ऋषीला दिली आणि प्रसूती दक्षाला दिली. आणि त्यांच्यापासून संततीनं हे जग भरून गेलं. म्हणून मुली जन्माला आल्या पाहिजेत. आणि आता मूर्खपणा काय झालाय? मुलीलाच मारायला लागलेत. मग आता दरवाजात भीक मागायलाही लागलेत. तुमची मुलगी देता का हो? तुमची मुलगी देता का हो? त्या वरमाईचा तोराच संपला. आता मुलाच्या आईचा जो तोरा होता नाही लागला ते संपला. आता मुलगीच मिळते काय? पायच पडायची पाळी. त्या शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच निशम्य वाच्यं वदतो मुने पुण्यतमां नृप भूय पप्रच्छ कौरव्यो वासुदेव कथादृतः. शुकाचार्य म्हणाले, राजा, मैत्रेयाच्या मुखातून विदुरानी ही परम पुण्यमय कथा ऐकली आणि भगवंताच्या लीला कथा ऐकायची आवड निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं. म्हणून विदुरानी पुन्हा प्रश्न विचारला. विदुर उवाच स वै स्वायंभुवः सम्राट प्रियः पुत्रः स्वयंभुवः प्रतिलभ्य प्रियां पत्नीं किं चकार ततो मुने. विदुरानी मैत्रेयाला प्रश्न विचारला की मुनिवर, मग ब्रह्मदेवाचा पुत्र स्वयंभुव मनु यांनी आपली प्रियपत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर पुढे काय केलं? हा स्वयंभुव मनु जगातला पहिला मानव, पहिला मनुष्य जगाचा. त्याचं पवित्र चरित्र सांगावं. मनु श्री विष्णूचे भक्त होते. त्यांचं चरित्र ऐकण्याविषयी माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. आणि मी असं ऐकलं आहे की ज्याच्या हृदयामध्ये भगवान आहे त्या भक्तजनांच्या गुणाचं श्रवण करावं. माणसाने पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाचं फळ म्हणजे
भक्तजनांची चरित्र ऐकणं. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, राजन, विदुराने जेव्हा मैत्रेयाला विनयपूर्वक प्रश्न केला, भगवंताची कथा सांगा अशी विनंती केली, तेव्हा मैत्रेय ऋषीचे अंग रोमांचित झाले. चांगला प्रश्न विचारला म्हणून. मैत्रेय ऋषी म्हणाले, ऐक, यदा स्वभार्यया साकं जातस्वायंभुवो मनुः प्राञ्जलि प्रणतश्चेदं वेदगर्भमभाषत. मनु आणि शतरूपा ह्या दोघांचाही जन्म झाला ब्रह्मदेवापासून. त्यांनी नम्रतेनं हात जोडले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवन, आपण सर्व जीवाचे जन्मदाते आहात, सर्वांची उपजीविका करणारे आहात. मी आपलं संतान आहे, आपल्याला नमस्कार करतो. आपण आम्हाला योग्य कार्याची आज्ञा करावी. ब्रह्मदेव म्हणाले, मुला, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू सरळ भावाने आज्ञा करा म्हणून मला आत्मसमर्पण केलेलं आहेस. पुत्रांनी आपल्या पित्याची आज्ञा पाळलीच पाहिजे, पित्याची पूजा केली पाहिजे. जेवढे होईल तेवढे वडिलांच्या आज्ञेचं आदरपूर्वक आणि दक्षतेनं पालन करणं हेच पुत्राचं कर्तव्य आहे. तेव्हा आता तू असं कर, पृथ्वीचं पालन कर, यज्ञ कर आणि स्वतःसारखी संतती निर्माण कर. प्रजापालन हीच मोठी सेवा आहे. माझी सेवा तुला करायची आहे ना, प्रजा निर्माण कर, तीच माझी सेवा. भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. मनु म्हणाला, आदेशेऽहं भगवतो वर्तेयामि वसूदन स्थानं त्वजानीहि प्रजानां मम च प्रभो. मनु म्हणाला ब्रह्मदेवाला की आपल्या आज्ञेचं मी पालन जरूर करीन, परंतु मी राहायचं कुठं? मला राहायला ठिकाण द्या. कारण पृथ्वी त्यावेळी पाण्यामध्ये बुडलेली होती, राहायचं कुठं? सर्व जीवाचं निवासस्थान असलेली पृथ्वी त्यावेळी पाण्यामध्ये बुडलेली होती. तर ती पृथ्वी मला वर काढून द्या, मग मी पृथ्वीवर राहतो. तेव्हा मैत्रेय म्हणाले, अथांग पाण्यामध्ये बुडलेली पृथ्वी पाहून ब्रह्मदेवानी बराच काळ विचार केला, ही पृथ्वी वर कशी काढू? पाण्यात बुडल्यामुळे ती रसातळाला गेलेली आहे. रसातळ हे 7वं पाताळ आहे, कळलं का? अतल, वितल, सुतल, तलातल, महातल आणि पाताळ, 7 पाताळातलं शेवटलं पाताळ त्याला रसातळ म्हणतात. ब्रह्मदेवाने विचार केला की सृष्टी कार्यासाठी तर आमची देवाने नियुक्ती केली आहे, काय करावं? आणि भगवंताची प्रार्थना केली की मला प्रेरणा द्यावी, सृष्टी कशी निर्माण करावी याचा विचार करता 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 ब्रह्मदेवाच्या नाकाच्या छिद्रातून अंगठ्या एवढा वराह शिशु बाहेर पडला, वराहाचं पिल्लू. आणि आश्चर्याची गोष्ट की ब्रह्मदेवाच्या देखतच ते पिल्लू मोठं होता 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 हत्ती एवढं झालं. त्या विशाळ वराह मूर्तीला बघून मरीची, मुनिजन, सनकादिक सगळेजण तर्क करायला लागले, अरे हा प्राणी कुठला आला? पहिल्यांदा तर अंगठ्या एवढा दिसत होता, एका क्षणात मोठ्या दगडा एवढा झाला, आता डोंगरा एवढा झाला. ब्रह्मदेव आणि ऋषी अशा प्रकारे विचार करत होते तर भगवान यज्ञपुरुष वराह पर्वता एवढे झाले. मोठ्यांदा गर्जना केल्यावर दिशातून प्रतिध्वनी उमटू लागला,
त्यामुळे ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मण सुद्धा हर्षभरीत झाले. आपल्या मनातला खेद नाहीसा करणारा वराह त्याची गर्जना ऐकून सगळ्या ऋषीमुनींनी वेदाच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती केली. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन वेदामध्ये विस्ताराने आहे. मुनींनी जी स्तुती केली ती वेदरूप मानून भगवान प्रसन्न झाले. पुन्हा एकदा गर्जना केली आणि हत्तीसारखी लीला करीत त्या समुद्राच्या पाण्यामध्ये घुसले. पाण्यामध्ये त्यांनी शेपूट उंच करून मोठ्या धाडसाने जेव्हा उडी मारली, मानेवरचे केस विस्फारले गेले. पायाच्या खुराच्या आघाताने ढगांना विखरून टाकलं. पहिल्यांदा आकाशात उडी मारल्यावर शरीर कठोर होतं, त्वचेवर राठ केस होते, सफेद दाढा होत्या, डोळ्यामध्ये तेज होतं. असं हे वराह रूप नाकानी वास घेत घेत पृथ्वीचा शोध करीत पाण्यामध्ये शिरले. त्यांच्या दाढा भयंकर होत्या. मरीची वगैरे ऋषीकडे त्यांनी सौम्य दृष्टीने पाहिले आणि पाण्यात प्रवेश केला. त्यांचं वज्रमय पर्वतासारखं कठोर शरीर जेव्हा पाण्यात पडलं तेव्हा त्या वेगाने समुद्राचं जणू पोटच फाटलं. ढगाच्या गडगडाटासारखा भीषण आवाज झाला. समुद्र जणू आपले प्रदीर्घ तरंगरूप हात उंचावून मोठ्या आर्तस्वराने ओरडला, यज्ञेश्वरा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. बाणासारख्या तीक्ष्ण अशा खुरांनी पाणी कापत कापत रसातळामध्ये गेला आणि तिथे पृथ्वी पाहिली बुडलेली. मग भगवंतानी पाण्यामध्ये बुडलेली पृथ्वी उचलली आणि आपल्या दाढेवर धारण केली आणि रसातळाच्या वर आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यातून वर येताना हिरण्याक्षाने त्यांना अडवलं. हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघे जुळे भाऊ, कश्यप ऋषीचे पुत्र. त्या दोघांनी त्या हिरण्याक्षाने अडवलं. गदा घेऊन त्यांच्यावर आक्रमण केलं. तेव्हा वराह भगवंताचा क्रोध सुवर्ण सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि सिंहाने हत्तीला मारावं तसं त्याला मारलं. हिरण्याक्षाच्या रक्ताने त्यांचं तोंड आणि कानशीर माखलं गेलं होतं. जणू काही हत्ती लाल मातीला टक्कर देऊन आला आहे तसे ते दिसत होते. हत्ती ज्याप्रमाणे आपल्या दातावर कमल धारण करतो तसं आपल्या पांढऱ्या स्वच्छ दाताच्या टोकावर पृथ्वी धारण केली. तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण असा वराह भगवंताला पाहून सर्व ऋषीमुनींनी ब्रह्मदेवानी हात जोडले आणि वराह भगवंताची प्रार्थना केली. सगळ्या ऋषींनी. ह्यात वराह स्तुती आहे. पुढं ऋषयः ऊचुः जितं जितं ते जितयज्ञभावन त्रयीं तनुं स्वां परिधुन्वते नमः यद्रोमगर्तेषु निलिल्युरध्वरा तस्मै नमः कारणसूकरायते. भगवान, आपण अजित आहात. जितम जितम ते अजित. आपण यज्ञभावन आहात. आपला जय जयकार असो. आपलं शरीर वेदत्रयी रूप आहे, त्याला नमस्कार असो. आपल्या रोमारोमात यज्ञ सामावले आहेत. पृथ्वीला वर काढण्याकरता आपण वराह रूप धारण केलेलं आहे, आपल्याला नमस्कार असो. आपल्या या शरीराचं दर्शन दुराचारी लोकाला कठीण आहे. आपल्या त्वचेमध्ये गायत्री आदी छंद आहेत.
रोमामध्ये कुश आहे, डोळ्यामध्ये तूप आहे, चारी चरणामध्ये होता, ध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मदेव आहेत. आपल्या मुखाच्या अग्रभागी सृक, हे काय आहेत? यज्ञाची पात्र आहेत सगळी. नासिकाच्या छिद्रामध्ये स्रुवा, पोटामध्ये इडा, कानामध्ये चमस, प्राशित्र, कंठछिद्रामध्ये ग्रह आणि भगवंता आपले जे चरवण म्हणजे चावणं आहे ते अग्निहोत्र आहे. ही सगळी यज्ञातली उपकरणं आहेत. वर दिलीत की नाही आता नाव वाचलेली. आपण वारंवार अवतार घेता आणि दुष्टांचा आपण नाश करता. इथून सगळं रूपक आहे. वराहाच्या अंगावरची जे जे भाग आहेत त्याच्यावर रूपक केलेलं आहे. आपलं अवतार घेणं हे दीक्षणीय इष्टी म्हणजे लहान यज्ञ, मान उपसद म्हणजे 3 यष्टी, दोन्ही दाडा, प्रायणीय हे सगळे इष्टी म्हणजे यज्ञाचे प्रकार आहेत. कळलं का? यज्ञ दिलेले आहेत सगळे 37व्या श्लोकामध्ये. हे यज्ञाचे प्रकार आहेत सगळे. नंतर पुढच्या याच्यामध्ये आपले वीर्य सोम आहे. आसन म्हणजे प्रातःसवनादी 3 सवन आहेत. वराहाच्या सर्व शरीरावर यज्ञाचं रूपक केलेलं आहे. आपणाला नमस्कार असो. आपण सर्वांचे विद्यागुरू आहात. पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली पृथ्वी शोभायमान दिसते आहे. जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातावर कमळवेल ठेवावी तशी पृथ्वी दिसते आहे. आपल्या दातावर ठेवलेल्या भूमंडळामुळे आपलं जे वराह रूप आहे ते शोभायमान दिसत आहे. आपण जसे शिखरावर मेघ दाटून येतात तसे प्रचंड वाटणारे कुलपर्वत आपण शोभत आहात. भगवंता, ही पृथ्वी आपली पत्नी आहे, आमची जगन्माता आहे. तिला पाण्यावर स्थापित करा. आपण जगताचे पिता आहात. आपण यामध्ये आपलं तेज स्थापन करावं. रसातळात बुडलेल्या पृथ्वीला वर काढण्याचं साहस देवा आपल्याशिवाय कोण करू शकणार? हे आश्चर्य नाही आपल्याकरता. आपलं शरीर वेदमय आहे. हे सगळे लोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक यात राहणारे सगळे आम्ही आपल्या दर्शनाने पवित्र होतो. भगवान, आमचं कल्याण करा आणि या जगाचं रक्षण करा. अशी ही ऋषीमुनीने केलेली वराह भगवंताची स्तुती आहे. मैत्रेय म्हणाले, इत्युपस्थीयमानस्तैर मुनिभिर्ब्रह्मवादिभिः सलिले स्वखुराक्रांत उपाधत्ता वितावनिम. ब्रह्मवादी मुनीने अशी स्तुती केल्यानंतर सर्वांचं रक्षण करणाऱ्या भगवंतानी आपल्या खुरानी पाणी स्थिर केलं आणि पाण्यावर पृथ्वी स्थापन केली. तेव्हा पृथ्वीवर पाणी नाही आहे, पृथ्वीच पाण्यात आहे, हे लक्षात ठेवा. अशा तऱ्हेनं रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून वराह भगवान अंतर्धान पावले. हे भगवंताचं लीलामय चरित्र कीर्तनीय आहे, म्हणजे कीर्तनात वर्णन करण्यासारखं आहे. त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करते. हे मंगलमय चरित्र कथा भक्तिभावाने जो ऐकतो किंवा ऐकवितो त्याला भगवान लवकर प्रसन्न होतात. ऐकणारे तुम्ही आहात आणि ऐकवणारे मी आहे, दोघांनाही सांगितले. भगवान सर्वाची कामना पूर्ण करायला समर्थ आहेत. भगवान प्रसन्न झाल्यावर जगामध्ये दुर्लभ काय आहे?
तुच्छ इच्छा भगवान प्रसन्न झाल्यावर होतच नाहीत. जे लोक भगवंताचं अनन्यभावाने भजन करतात त्यांच्या अंतर्यामी परमात्मा प्रकट होतो. अहो, या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की भगवंताची कथा जो श्रवण करणार नाही? फक्त पापी माणसंच श्रवण करणार नाहीत, बाकी सगळेजण भगवंताची कथा ऐकायला आतुर असतात. आणि अशी कथा जो श्रवण करेल त्याचं मन भगवंताच्या चरणावर स्थिर राहील. अशा प्रकारे पहिला जो अवतार वराह, या श्वेतकल्पाचा पहिला अवतार वराह. शुकाचार्य म्हणाले, श्री शुक उवाच निशम्य कौशारविणोपवर्णिताम् हरेः कथाम् कारणसूकरात्मनः पुनः स पप्रच्छतमुद्यताञ्जलिर् न चाति तृप्तो विदुरो धृतव्रतः. शुकाचार्य म्हणाले, राजा, वराह बनलेल्या श्रीहरीची कथा मैत्रेयाच्या तोंडून विदुराने ऐकली, पण त्यांची तृप्ती पूर्ण झाली नाही. अजून ऐकावं वाटायला, अजून ऐकावं. कितीही ऐकलं तरी सुद्धा मन तृप्त होत नाही. म्हणून विदुर म्हणाला, देवा, आम्ही आपल्याकडून ऐकलं आहे की आदिदैत्य, अगदी जगातला पहिला दैत्य हिरण्याक्ष, याला भगवान यज्ञमूर्तीने म्हणजे वराहाने मारून टाकलं. ज्यावेळी भगवान पृथ्वीला दाढेवर ठेवून काढत होते त्यावेळी दैत्यराज हिरण्याक्षाचे आणि त्यांचे युद्ध का झाले, असा प्रश्न विदुराने मैत्रेयाला विचारला. मैत्रेय म्हणाले, विदुरा, तुझा प्रश्न अतिशय सुंदर आहे बरं का, कारण तू भगवंताच्या अवतार कथेविषयी विचारतो आहेस. या सगळ्या कथा मृत्युपाश तोडून टाकणाऱ्या आहेत. पहा ना, उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव लहानपणीच नारदापासून भगवंताची कथा ऐकून प्रभावित झाला आणि हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून परमपदावर गेला, केवळ भक्तीनं. पूर्वी एकदा देवाने हाच प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदेवानी त्याचा इतिहास सांगितला. तो मी ऐकला आहे, तो तुला सांगतो, ऐक. एकदा दक्षाची मुलगी दिती ही कश्यपाची भार्या. दक्षाला 16 कन्या झाल्या. आज असं आहे की ज्यांना कन्या होतात ते भाग्यवान आहेत. मी भाग्यवान आहे, 5 मुली आहेत. बापाला पडसं आलं म्हटलं की मुलगी धावत येते आणि पोरगा बाप केव्हा जाईल आणि इस्टेटचा मालक मी केव्हा होईन हे पोरगं बघत बसते. हा फरक आहे मुलीत आणि मुलात. त्या 16 पैकी 13 कन्या कश्यपाला दिल्या होत्या. त्यामध्ये एक दिती आणि दुसरी आदिती. दितीची जी संतती ते दितीपासून झाले म्हणून दैत्य, आणि आदितीची जी संतती त्यांना देव म्हणतात. कळलं का? एकदा काय झालं, ही जी दिती होती त्याला पुत्रप्राप्तीची इच्छा झाली. ती कामातुर झाली आणि संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला आपले पती मरीची ऋषीचे पुत्र कश्यप यांना याचना केली की मला मुलगा पाहिजे. कामातुर झाली आणि सहवासाची कामना केली. त्यावेळी कश्यप यज्ञशाळेमध्ये बसले होते
संध्याकाळच्या वेळचा त्यांचा यज्ञ चालला होता. सूर्यास्ताच्या वेळेला सुद्धा यज्ञामध्ये आहुती देतात. तेव्हा अग्निशाळेमध्ये ते ध्यानस्थ बसले होते. कामातूर झालेली दिती त्या ठिकाणी आली आणि कश्यपाला म्हणाली, एष मां त्वत्कृते विद्वन् काम आत्तशरासनः दुनोति दीनां विक्रम्य रंभामिव मतंगयः. आपल्या पतीला कश्यपाला दिती म्हणाली, विद्वन, उन्मत्त झालेला हत्ती जसं केळीचं झाड चुरगळून टाकतो तसा हा कामदेव मला जबरदस्तीनं तुमच्याकरता बेचैन करतो आहे. माझ्या सगळ्या सवतीला मुलं आहेत. त्यांचं सुख पाहून मी ईर्षेनं जळत आहे. म्हणून माझ्यावर कृपा करा, कल्याण करा. मला पुत्र हवा आहे. आपल्यासारखा पतीच माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्माला येतो. ज्यांना पुत्र आहे अशा स्त्रियांना सन्मान मिळतो. त्यांचं सुयश सगळीकडे गायलं जातं. निपुत्रिक स्त्रीला सगळीकडून मानहानी स्वीकारावी लागते. तिला सवाष्ण म्हणून सुद्धा कोणी बोलवत नाही. आणि संतान नसलेल्या स्त्रीची अवहेलना बायकाच जास्त करतात. म्हणून मला मुलगा पाहिजे. आमचे वडील प्रजापती दक्ष यांचं मुलीवर अतिशय प्रेम होतं. एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारलं, आपला पती कोण असावा असं तुम्हाला वाटतं? आमचे वडील दक्ष प्रजापती मुलीची काळजी घेणारे होते. आमच्या भावना त्यांनी जाणल्या आणि आमच्यापैकी 13 जणीला आपल्याला दिलं, आपल्याशी विवाह केला. म्हणून हे मंगलमूर्ती कमलनयन माझी इच्छा पूर्ण करावी. आपल्यासारख्या महापुरुषाकडे याचना केली तर निष्फळ होत नाही. मैत्रेय म्हणतात, विदुरा, कामाच्या अतिवेगाने ती बेचैन झाली. तिनं पुष्कळ रीतीनं कश्यपाला विनवलं. कश्यपाने तिची समजूत घातली. ते म्हणाले, प्रिये, एषतेऽहं विधास्यामि प्रियं भीरु यदिच्छसि तस्याः कामन्न कः कुर्यात् सिद्धिस्त्रैवर्गिकी सतः. हे प्रिये, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या मनासारखं मी अवश्य करीन. पत्नीमुळे धर्म अर्थ काम या तिन्हीची सिद्धी होते. म्हणून पत्नीची कामना कोण पूर्ण करणार नाही? पत्नीचं महत्त्व वर्णन केले. पत्नी म्हणजे माणूस जसं जहाजातून महासागर पार करतो त्याप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमांना आश्रय देत पत्नीच्या द्वारे दुःख समुद्रातून पार जातो. तू नावेसारखी आहेस. हे मानिनी, त्रिविध पुरुषार्थ म्हणजे अधर्म अर्थ काम, त्रिविध पुरुषार्थाची इच्छा असणाऱ्या पुरुषाची स्त्री ही अर्ध अंग आहे. तिच्यावर भार टाकून पुरुष निश्चिंत असतो. इंद्रियरूपी शत्रूला जिंकणं हे माझ्यासारख्या आश्रमवासीला सुद्धा फार कठीण आहे. पण किल्ल्याच्या द्वाराने म्हणजे किल्ल्याचा आश्रय करून लुटारूंना सैन्याला सहज जिंकता येतं. तसं स्त्रीच्या आश्रयाने आम्ही इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो. जर विवाह संस्था नसती तर काय झालं असतं?
जगात स्वैराचार माजला असता. जगात जो धर्म शिल्लक आहे तो स्त्रीमुळे शिल्लक आहे. इंद्रियरूपी शत्रूला पत्नीरूपी किल्ल्याचा आश्रय करून आम्ही जिंकतो. तेव्हा हे गृहस्वामिनी, तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकाराची फेड आम्ही किंवा कोणताही गुणग्राही पुरुष या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये सुद्धा परतफेड करू शकत नाही. तुझी संतान प्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन, पण एक मुहूर्तभर थांब. मुहूर्त म्हणजे किती? 24 मिनिटं. कारण संध्याकाळची वेळ आहे, सूर्य अस्ताला चाललेला आहे, तिन्ही सांज आहे, ती वेळ अपवित्र आहे. अशा वेळी हे कर्म करू नये. तेवढा संयम असला पाहिजे. तू एक मुहूर्तभर थांब, म्हणजे लोक माझी निंदा करणार नाहीत. हे दिती, ही वेळ अत्यंत भयंकर आहे. राक्षसादी भयंकर प्राण्याची आहे. दिसण्यातही वेळ भयानक आहे. यावेळी भगवान भूतनाथाचे भूत प्रेत इत्यादी गण फिरत असतात. तिन्ही सांजेच्या वेळी भूतभावन भूतपदी भगवान